देव आहे की नाही? अहो, हा प्रश्न आजकाल सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ घालतोय. पण या सगळ्या वादविवादाच्या गोंगाटात आपण एक सगळ्यात महत्वाची गोष्टच विसरून जातोय. बघा ना, देव आहे का या एका प्रश्नावरून काय काय होतं. एक गट विज्ञानाचे दाखले देतो, दुसरा श्रद्धेवर अडून बसतो. शब्दांचे बाण सुटतात, नातेसंबंध ताणले जातात. पण या सगळ्यात एक सत्य कधीच बदलत नाही. ते म्हणजे हा प्रश्न विचारणारा आपला देह. तो तर नक्कीच अस्तित्वात आहे, नाही का? तर मग आज आपण काय पाहणार आहोत? आपण याच शाश्वत प्रश्नापासून सुरुवात करू. मग देहाला एका मंदिराच्या रूपात बघून फिटनेस आणि वेलनेस म्हणजे काय हे समजावून घेऊ. आणि धावण्यासारख्या एका आधुनिक साधनेतून संत तुकारामांच्या त्या शांत उत्तरापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करू. चला तर मग सुरुवात करूया त्याच गोंगाटापासून. देव विरुद्ध विज्ञान. देव आहे, देव नाही. पण या वादाच्या धुऱ्याळ्यात आपल्याकडून काहीतरी महत्वाचं निसटून जातंय का? आणि बरोबर याच ठिकाणी संत तुकाराम महाराज आपल्याला शेकडो वर्षांपूर्वी एक वेगळाच आरसा दाखवतात. ते म्हणतात, अरे थांबा, बाहेरच्या जगात वाद घालण्यापेक्षा जरा आत डोकावून पहा, आपल्या स्वतःच्या देहाकडे बघा. त्यांनी जणू काही उत्तराचा पत्ताच बदलून टाकला. संत तुकारामांचं तत्वज्ञान आपल्याला थेट उत्तर नाही, तर एक पूर्णपणे नवीन दिशा देतं. आता हे वाक्य बघा, देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. हे फक्त एक धार्मिक विधान नाहीये, ही एक विचार करण्याची पद्धत आहे. शोध बाहेर नाही, शोध आत आहे. आपलं शरीर हेच ते मंदिर आहे जिथे देव वसतो. आता हा विचार आजच्या काळात किती महत्वाचा आहे. आपण तासनतास देवाच्या अस्तित्वावर चर्चा करतो, पण कधी विचार केलाय की आपली अवस्था काय आहे? अपुरी झोप, सततचा थकवा आणि अशांत मन, हे सगळं घेऊन आपण देव शोधायला निघतो. त्या चर्चेला खरंच काही अर्थ उरतो का? किती सुंदर उदाहरण दिले बघा महाराजांनी. जशी साखर ऊसाच्या आत असते, ती काही बाहेरून दिसत नाही, तिचा अनुभव घ्यावा लागतो. अगदी तसंच देव हा वादाचा नाही, तर अनुभवाचा विषय आहे. आणि तो अनुभव आपल्या देहातच दडलेला आहे. ठीक आहे, मग देह हे मंदिर आहे हे तर कळलं, पण या मंदिराची काळजी घ्यायची म्हणजे नक्की काय करायचं? यालाच आपण आजच्या भाषेत दोन सोप्या शब्दांत समजू शकतो: फिटनेस आणि वेलनेस. फिटनेस म्हणजे काय? तर आपल्या मंदिराची बाह्यरचना, त्याच्या भिंती, त्याचा पाया मजबूत करणे, म्हणजे आपलं जिम, डाएट, बॉडी शेप, हे खूप महत्वाचं आहे. पण वेलनेस म्हणजे काय? तर त्या मंदिराच्या आतलं पावित्र्य, तिथली शांतता, म्हणजे आपलं शुद्ध मन, निर्मळ विचार आणि आंतरिक शांती. एक जर मंदिराची इमारत उभी करत असेल, तर दुसरा त्या देवाची प्राणप्रतिष्ठा करतो. पण इथे एक धोका आहे, तो लक्षात घ्या. जर आपला फिटनेस फक्त लोकांना दाखवण्यासाठी, आरशात बघून स्वतःला खुश करण्यासाठी किंवा इतरांशी तुलना करण्यासाठी असेल, तर आपण एक मजबूत पण आतून पूर्णपणे रिकामं मंदिर बांधत आहोत, ज्याच्या आत शांती नावाचा देव नाहीच. आणि म्हणूनच तुकारामांचा हा प्रश्न आज आपल्याला जास्त लागू होतो. देव देहात देहात का हो जातात देवळात? आज बघा ना, अनेक लोक बाहेरून एकदम फिट आहेत, यशस्वी आहेत, पण आतून मन अस्वस्थ आहे, सतत एका स्पर्धेच्या तणावाखाली जगत आहेत. इथेच वेलनेसचं, म्हणजे आपल्या आतल्या आत्म्याची काळजी घेण्याचं खरं महत्त्व समोर येतं. मग प्रश्न येतो की या दोन्ही गोष्टी, फिटनेस आणि वेलनेस, यांना एकत्र कसं जोडायचं? यासाठी एक साधा, सोपा आणि आधुनिक मार्ग आहे: धावणे. हो, रनिंग. ही फक्त एक कसरत नाही, ही एक प्रकारची आधुनिक साधना आहे, जी आपल्याला आपल्या आत घेऊन जात. याचे दुहेरी फायदे अगदी स्पष्ट आहेत. एक, धावण्यामुळे शरीर मजबूत होतं, जो फिटनेसचा भाग आहे. आणि दुसरं, त्याचवेळी धावताना येणारी जी एक शांतता असते, ती आपलं मन स्थिर करते. हा झाला वेलनेसचा अनुभव. म्हणजे एकाच क्रियेतून मंदिराची रचना पण मजबूत होते आणि आत देवाची प्राणप्रतिष्ठा पण होते. कधी अनुभव घेतलाय? जेव्हा आपण एकट्याने धावतो, तेव्हा आपला संवाद बाहेरच्या जगाशी हळूहळू तुटतो आणि थेट आपल्या श्वासाशी जोडला जातो. विचारांची गर्दी कमी होते आणि मीपणाच्या पलीकडे एक वेगळीच शांतता अनुभवायला मिळते. चला, आता आपण पुन्हा आपल्या मूळ प्रश्नाकडे परत येऊया. देव आहे की नाही? पण आता आपल्याकडे फक्त प्रश्न नाहीत, तर एक वेगळा, अनुभवावर आधारलेला दृष्टिकोन आहे. आणि तुकारामांचं उत्तर हेच आहे: जेव्हा आपलं शरीर निरोगी असतं, मन स्थिर असतं आणि आयुष्यात एक समतोल असतो, तेव्हा देव आहे की नाही हा प्रश्नच गौण वाटू लागतो. कारण ती जी आतून मिळणारी शांती आणि समाधान असतं ना, तोच त्या अस्तित्वाचा सर्वात मोठा पुरावा असतो. आणि म्हणूनच संत तुकाराम महाराज शेवटी आपल्याला एक स्पष्ट संदेश देतात. ते म्हणतात, तुका सांगे मूढ जना, देही देव का पाहाना. अरे वादविवाद कशाला घालताय? आधी स्वतःकडे तर पहा.
तुमच्या देहातच तो देव आहे त्याला का पाहत नाही? तर या सगळ्या चर्चेचं सार काय? देव आहे की नाही हा वाद थोडा वेळ बाजूला ठेवूया. आपल्याला हा जो देह मिळालाय ना, त्याला जपणं, त्याची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे. जेव्हा आपलं देहाचं मंदिर मजबूत आणि आतून शांत असेल तेव्हा सगळे वाद आपोआप संपून जातात. कारण उत्तर हे शब्दात नाही तर अनुभवात मिळतं.